आई वडिलांच्या संपत्तीचा त्याग करणं, तेही एका मुलीसाठी इझी नाहीये. आणि त्याच मुलीशी लग्न करता यावं म्हणून फक्त आई वडिलांच्या नाही तर समाजाच्या विरोधात उभं राहून त्याच मुलीशी लग्न करणं. आता तुम्हीच सांगा, अशा मुलाचं म्हणजेच माझ्या नवऱ्याचं मी कौतुक नको का करायला? लास्ट व्लॉग नंतर मला परत बॅड कॉमेंट्स आणि डीएम्स आले. काय सतत नवरा नवरा करते, अमित पुराण बंद कर, एक दिवस तुला असंच वेड लागेल. आता यांना मी कसं सांगू की माझा नवरा आहे कौतुक करण्यासारखा, सतत नवरा नवरा करण्यासारखा. आता तुमचे नवरे तसे नाहीयेत, त्याला मी तरी काय करणार? उगाच तुमचं फ्रस्ट्रेशन माझ्या व्लॉग मध्ये काय येऊन काढायचं ना. मी तर बाबा आयुष्यभर नवरा नवरा करत राहणार आहे, कारण असा हिरा मिळणं इम्पॉसिबल जो मला मिळालाय. आणखी एक, जे मला बॅड कॉमेंट्स करतात ना, त्यांना असं वाटतंय त्यांच्या कॉमेंट्सवरून अमित आणि माझ्यामध्ये काहीतरी वाद होते. असं होणं तरी शक्य नाहीये. उलट तुमच्या कॉमेंट्सची मी आणि अमित खूप मजा घेत असतो. तुम्ही बिनधास्त बॅड कॉमेंट्स करत राहा, उलट त्यामुळे माझं आणि अमितचं नातं अजून मजबूत होत आहे. यासाठी मी तुम्हाला थँक्यू म्हणेन. जेव्हा आमच्याच जवळची लोक आमच्या नात्याबद्दल वाईट बोलत होती ना, तेव्हा आम्ही त्यांना सिरियस घेतलं नव्हतं. म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष करून टाकलं आणि आयुष्यातून कटआउट करून टाकलं. मग हे बॅड कॉमेंट्स करणारे असे आहेत तरी कोण? चला तर मग आजच्यासाठी एवढंच. सो स्टे हॅपी, स्टे पॉझिटिव्ह अँड सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.